आज मला एक प्रश्न पडला होता. आता तो काय तसं मला मी पुढे सांगतेच. पण त्याआधी गुड मॉर्निंग सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. मस्त छान अशी तयारी केली. टिफिन वगैरे भरला आणि स्कूलला निघाले. पण मग नेमकं मला लेट झालं होतं, त्याच्यामुळे यांना म्हटलं मला पुढेपर्यंत सोडून द्या. पुढे बस थांबलेलीच होती. स्कूलमध्ये पोहोचले आणि आज होतं स्कूलमध्ये वुमन्स डे रिलेटेड सेलिब्रेशन. प्रोग्रामला सुरुवात झाली. अँकरिंग माझ्याकडे होतं आज आणि छान असं मॅडमांनी बोर्ड रायटिंग वगैरे केलेलं होतं. मुलांनी पण छान छान असे स्पीचेस वगैरे दिले होते आणि त्यानंतर मी पण एक कविता तिथे वाचून दाखवली. छान होती, मला आवडलेली. तुम्ही ऐका. भूमिका ती असंख्य साकारते. स्त्री जन्माची कहाणी मी कवितेतून पुकारते. तिच्यासारखा संघर्ष कधी कुणा जमेल का? तिच्या एवढी माया कुणाच्या उरात सांभेल का? कधी हळवी तर कधी कणखर दोन्ही बाजूनी भासते. मनात तशा जखमा लपवून चार चौकात हसते. जगणं पिंजरा वाटू नये, तिलाही मोकळं आभाळ द्यावं. स्वप्नांसाठी तिने भरारी घ्यावी, एवढं पंखत बळ यावं. संस्कार, त्याग, ममता, प्रेम किती शब्दात तुला मांडावं. कौतुकाने भरला महासागर माझा, तरीही कशी वाटली कविता? कार्यक्रम खूप छान झाला. पण एक प्रश्न मनात आला, महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करायला हा एकच दिवस पुरेसा आहे का? तुम्हाला काय वाटतं? असो, घरी आल्यावर फ्रेश वगैरे झाले, छान असं टरबूज वगैरे खाल्लं, दुपारी आराम केला आणि संध्याकाळी ट्युशन वगैरे घेतले आणि रात्रीच्या स्वयंपाकात मस्त अशी बटाट्याची भाजी आणि पोळ्या केलेल्या होत्या. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ.